मोटू पतलूच्या घराला टाळ. अरे मोटू पतलू, मी तुमच्याकडेच येत होतो. ही बघा माझी नवी कार कशी आहे. अरे वा, अभिनंदन. खूपच चांगली कार आहे. अरे ही कार मी तुमच्या दोघांना देतोय. अरे थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. तुमच्या सारख्या शेजारी परमेश्वर करो सर्वांना देऊ. अरे तुम्ही तर खूपच महान आहात, दयावान, धनवान आणि खूप चांगले आहात. अरे खुड्यासारखे का बडबडताय? मी तुम्हाला माझी कार सांभाळायला देतोय पाहुणं. काय सांभाळायला? होय, मी कामानिमित्त बाहेर चाललोया. संध्याकाळी येईन. नवीन कार आहे ना, ही अशीच नाही ठेवू शकत. ह्या कारवर एकही ओरखडा आला तर तुमच्या चेहऱ्यावर हजारो ओरखडे येतील. कळलं का? कळलं. अरे पतलू, कार मध्ये बसून तरी बघ, किती चांगली आहे ती. पतलू चल, एक राऊंड मारून येऊया. अरे जर बॉक्सरला कळलं ना तर एक राऊंड पूर्ण व्हायच्या आतच तो आपल्याला संपवून टाकेल. अरे अशी कार चालवायची संधी पुन्हा मिळणार नाही. पण अरे पण बिन नको आता. विचार कर, परमेश्वराच्या इच्छेशिवाय एक पानही नाही हलत. हे बघ, इंजिन स्टार्ट झालं. कोणाची इच्छा? परमेश्वराची. हे बघ, कार चालू झाली. कोणाची इच्छा? परमेश्वराची. म्हणजे आपण माणसं परमेश्वराच्या इच्छेशिवाय काही करू शकत नाही. चल, एक राऊंड मारून येऊया आता. माहित नाही मला असं का वाटतंय की ही आपल्या जीवनाची एक शेवटची राऊंड असेल. खमन. चल, गरमा गरम समोसे खाऊया. अरे आधी कार तर पार्क कर, इथे तर जागाच नाहीये. काय काका, कार चालवत आहात की बैलगाडी? चला रेस लावूया. तुमच्या कारपेक्षा माझी सायकल खूप चांगली आहे. चुप रहा, तुझ्या मार्गाने जा. चल. तुमच्या बैलगाडीपेक्षा तर माझी सायकल खूप चांगली आहे. रेस लावून बघा ना, बघा ना. चला चला. असं म्हणतोस तर मग होऊनच जाऊ दे. 1 2 3. अरे नको मोटू, रेस नको लावूस. बॉक्सरने पाहिलं ना अरे तर. आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. कोणीही सोब्या गोम्या आपली चेष्टा नाही करू शकत. चांग भला. मोठा आला रेस लावायला. चल. अरे पोलीस मागे लागले. पोलीस येऊ दे. अरे अटक पटक चौली चटक चौली झाली गोड गोड. अरे त्या चिंकमला सांग, मोटूला पकडता पकडता येईल त्याच्या जिभेला फोड. अरे तुझ्या पाठी हजारो देशांचे पोलीस लागले आहेत, पण का? मला कसं काय नाही माहित. अरे मी तर असाच डायलॉग मारत होतो. गाडी थांबव, चिंगम पाठी आहे. पण तू पळतोयस का? आता बघतो, चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का रे? इम्पॉसिबल. शेवटी पकडलंच ना रे. आता मला हे सांग की रे, तुम्ही दोघं मला बघून पळालात का? आम्ही पळालो नाही, आम्ही तर कार मधून फिरतोय. ओके, तर तुम्ही दोघे ओव्हर स्पीडिंग करत होतात, तर जरुरीपेक्षा जास्त वेगाने चालवत होतात. याची शिक्षा तुम्हाला मिळणार की रे? निश्चित मिळणार. चला 300 रुपये द्या. 300? 400. 400? पण का? 500. काका, फाडली का पावती? मी म्हणालो होतो ना, माझी सायकल तुमच्या कारहून खूप चांगली आहे. ना ओव्हर स्पीडिंगची भीती आहे, ना पावती फाडण्याचं संकट. कळलं का? आता गपचूप इकडनं निघून झाला तर मार खाशील. तुझ्यामुळे 500 रुपये गेले माझे. अरे तुम्ही एवढे रागवता का? चला ना, मी तुम्हाला गरमागरम समोसे आणि जिलेबी खायला देतो. चला चला. खरंच? तू समोसे खिलवणार? हो हो, मी खिलवणार. तू किती चांगला मुलगा आहेस. चल लवकर चल. पटकन 3 प्लेट समोसे घेऊन ये. अरे आधी जुनी उधारी चुकती कर, नंतर समोसे खा.
अरे समोसे तर हा मुलगा आम्हाला खिलवणार आहे. बेटा काय नाव आहे तुझं? सोनू. मी तुमचा इटुकला पिटुकला सोनू आहे. किती सुंदर नाव आहे तुझं. नाही 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 नाही. मी तुम्हाला भरवणार माझ्या हातांनी. तुम्ही तुमचे हात खराब करू नका. तुझ्यासारखी चांगली मुलं आजकाल बनवणं परमेश्वराने बंद केलंय. मजा आली. माझा या मुलावर अजिबात विश्वास नाहीये. हा आपल्याला फसवत तर नाहीये ना? काय तू पण छोट्या मुलांवर संशय घेतोयस? अरे मुलं तर परमेश्वराचं दुसरं रूप असतं. काढ 50 रुपये. सोनू बेटा ह्यांना 50 रुपये देऊन टाक. माझ्याजवळ 50 पैसे सुद्धा नाहीयेत. काय तू तर म्हणाला होतास की समोसे तू खाऊ घालणार. मी खाऊ तर घालतोय. हा घ्या शेवटचा समोसा आहे. मी म्हणालो ना, ह्याच्यावर विश्वास नको ठेवूस. आता भोग. माहिती नाही ईश्वर तुझ्यासारखी मुलं कशाला बनवतो. काका राग सोडा आणि तुमच्या कारची चिंता करा. ती बघा गेली तुमची कार. हा? अरे थांबा थांबा. अरे मी तुम्हाला सोडणार नाही. आता एका समोशाचं काय लोणचं घालणार आहात? द्या मीच खातो. अरे थांबा अरे थांबा थांबा. थांबा. चोर चोर थांबा रे नाहीतर सोडणार नाही मी तुम्हाला. अहो चोर दादा थांबा ना. ही बॉक्सरची कार आहे. तो आम्हाला जीवे मारेल. पटलू सांभाळ. सांभाळतो. जोरात पकड. ओ पोलिसाच्या ड्रेस मध्ये चोरी करतोस. अरे तुला काय वाटलं तुला आम्ही पकडणार नाही म्हणून. आता चल इन्स्पेक्टर चिंगम कडे. तुमने पुकारावर मैं चला आया. चिंगम सर याने आमची कार चोरी करण्याचा प्रयत्न केला. नो पार्किंग मध्ये पार्क केली. तू तुझी कार नो पार्किंग मध्ये उभी केलीस. चल काढ आता 300 रुपये. अरे पुन्हा 300. आधीच 500 देऊन बसलो आहोत. 400. अरे ही कसली लूट माजवली आहे. आमच्याच पैशांनी स्वतःचं घर चालवायचा विचार आहे काय? 500. अरे सर हे घ्या तुम्ही. आ? 500. धन्यवाद साहेब. काय काका माझी सायकल तुमच्या बैलगाडीपेक्षा चांगली आहे ना? कुठेही पार्क करा. नो प्रॉब्लेम. तू इथून चालता हो नाहीतर माहिती नाही मी तुझं काय करीन ते. इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर मुलाला मारलं तर जेल मध्ये बंद करतील. मोटू चल रे. आजचा दिवसच खराब आहे. आयडिया. मोटू मी एकटा धक्का नाही मारू शकत. थांब मी पण येतो. बघ मी धक्का मारताच कार सुरू झाली. पण ही कार कोण चालवतय? अरे पतलू थांबव तिला. अरे थांब. लवकर ये नाहीतर या कारचं काही खरं नाही. मी तुझ्यासारखा बारीक होईत रे. अगं थांब. मोटू लवकर जंप मारून चढून जा. अरे मारलंस रे. अरे कार वर चढ असं तुला मी म्हंटलेलं. वाचवा वाचवा. मोटू लवकर काहीतरी कर नाहीतर बॉक्सर आपल्याला मारेल. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत रे. तुझं पोट आहे की पेटारा?
मोटू, बॉक्सर आपल्या शरीराचे असेच भाग आणि अवयव वेगवेगळे करणार आहे. तू जर वाचलास तर माझे भाग आणि अवयव सांभाळून उचला. आणि जर तू वाचलास तर माझे अवयव घेऊन डॉक्टर झटकाकडे निघून जा. आता लवकरात लवकर हिचे सगळे भाग अवयव जोडून टाकूया. हो, जर बॉक्सर आला तर आपण गेलोच कामात. अच्छा, तुम्ही दोघं माझी कार साफ करत होतात. धन्यवाद. तुम्ही दोघं लय चांगले आहात. हे तर माझं कर्तव्य होतं. एक शेजारी दुसऱ्या शेजारीच्या कामी येणार नाही तर कोण येणार? या, तुम्हा दोघांना एक लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. नाही नाही नको. लॉंग ड्राईव्ह आमच्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. तुम्हीच जा. मोटू पतलू, मी तुम्हाला जिता सोडणार नाही. हे हे काय केलं तुम्ही? तुम्हाला कोल्हापुरी इंगा दाखवतोच. उणे बाबा, टाइम मशीन. डॉक्टर झटका, तुम्ही तर खूप महान मानव आहात. अरे शपथ माझ्या पेशंटची मित्रा घसिटा. अरे मराठी तरी नीट बोल रे भावा. मोहन नाही रे, महान मानव. आता तू आत बस आणि मला सांग की तुला कुठल्या युगात जायचं आहे. मी तुला त्या युगात पाठवतो भावा. उणे बाबा, डॉक्टर झटका, तुमचा शोध तर खूप चांगला असतो, पण त्याच्यात खूप धोका असतो आणि मला संकटाशी खेळण्याचा शौक नाही. ओ डॉक्टर झटका, काय चाललं आहे? आता कोणती नवीन मशीन बनवली? ही टाइम मशीन आहे भावा. यात बसून तू कुठल्याही काळात जाऊ शकतोस भावा. डॉक्टर झटका, मला स्टोन एज मध्ये पाठवा. वावा, अरे लवकर चला मोटू पतलू, लवकर चला. काय आपण खरंच स्टोन एज मध्ये जाऊ शकतो? अरे खरंच मित्रांनो, परत येण्यासाठी त्या खुर्चीमध्ये बसून ते लाल बटन दाबा. मग तुम्ही परत येऊ शकाल. आणि हे घ्या, हे ब्रेसलेट घाला. याच्या मदतीने आपण एकमेकांना ऐकू शकतो आणि एकमेकांशी बोलू शकतो भावानो. अरे मोटू, आपण एवढ्या दूर जात आहोत, चहा नाश्ता तर सोबत घ्यायला हवा. हो बरोबर. अरे काय बोललायस गड्या? अरे तुम्ही दोघे इथेच बसा, मी आत्ता चहा नाश्ता घेऊन आलो. अहो लवकर दरवाजा बंद करा आणि मशीन ऑन करा. अरे थांब थांब. थांबा, घसिटा तर आलाच घसिटा तर नाही. आलाच नाही. अरे थांबा. अरे थांब. अरे घसिटा कुठे? चांगला. अरे वा, किती सुंदर जागा आहे. असं वाटतो आपण स्वर्गात आहोत. हे बघ, या फुलाचा सुगंध किती चांगला आहे. याचा सुगंध मला खूप येतो. एवढा वेळ का लावला वाचवायला? अरे जर त्याने मला खाल्लं असतं तर? तुझी बडबड बंद कर आणि पळ. अरे डॉक्टर झटका, वाचवा मला. डॉक्टर झटका, काहीतरी करा, मला वाचवा. वाचवा. अरे 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 काय चाललंय? ही वेल बघ,
असं वाटतंय की जणू हा एक सापच आहे. पण त्याला तर डोकंच नाहीये. साप असू शकतो. अरे 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 पप्पू, हे काय चाललंय रे? कळाल्यावर तुला नक्की सांगेन. आता तू फक्त ओरड. वाचवा! वाचवा! अरे कोण आहे का? वाचवा! डॉक्टर झटका, कुठे आहात तुम्ही? अहो वाचवा! बहुतेक डॉक्टर झटकांना आपला आवाज ऐकू नाही येत. अरे दादा, ताई, आई, बाबा कोणीतरी आहे का? वाचवा आम्हाला. थँक्यू बाळा, तू आम्हाला वाचवलंस. पण मला सांग, तू इथे एकटा काय करतोयस? अरे कोण आहे? अरे हा मुलगा कोणाचा आहे? अरे ऐकताय का? हा मुलगा कोणाचा आहे रे? अरे कोणाचा हा एवढा गोड मुलगा आहे? कोणी आहे का? अरे का अक्कल वगैरे आहे की नाही तुम्हाला? एवढ्या खतरनाक जंगलात या गोड छोट्याशा एकट्या मुलाला तुम्ही सोडलायत? हा, कोणी आहे का? बबलू, हा मुलगा एकटा नाहीये. ते तर मला पण दिसतंय. जर जीव प्यारा आहे तर पळ इथून. अरे पण अरे बदलू, हे झिंगालाला हुचा अर्थ काय रे? तू त्यांना जाऊन का नाही विचारत? मी तर इथून धूम ठोकण्याच्या मूड मध्ये आहे. पळ! अरे पळ! बदलू, आपण अडकलो. बदलू, आपण अडकलो. बदलू, हे आपल्याला गरम पाण्याने आंघोळ का घालतायत? अरे ह्यांना सांग, आपण आंघोळ करून आलो आहोत म्हणून. अरे ते आपल्याला आंघोळ नाही घालत आहेत, ते आपल्याला शिजवतात. अरे हे नरभक्षक लोक आहेत. लवकर विचार कर, काय करायचंय तो, लवकर. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. बदलू, तूच काहीतरी कर, विचार कर लवकर. हॅलो डॉक्टर झटका, अरे कुठे आम्हाला फसवलंयस तू? हॅलो, अरे हे आम्हाला शिजवून खाणार आहेत. हॅलो हॅलो, मला वाटतं हे मशीन खराब झालंय. आता झटकानं देखील काही ऐकू नाही येणार. अरे वा, अरे काय बोलायचं ह्याला? अशा प्रसंगी तुला खायची पडली आहे. अरे जर मरायचंच आहे तर रिकाम्या पोटी का मरू? आयडिया. झिंगालाला हुर हुर, झिंगालाला हुर हुर, झिंगालाला हुर हुर, झिंगालाला हुर हुर. मला खायला बंदी आणतोयस आणि स्वतः नाचतोयस तू. तू सुद्धा नाच आणि नाचाच्या निमित्ताने जोर जोरात पातेल्याला हलवून खाली पाडायचा प्रयत्न कर. अरे वा, काय आयडिया. रिकाम्या पोटी तुझ्या बुद्धीला चालना कशी मिळते? झिंगालाला हुर हुर, 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 झिंगालाला. अरे वाचवा कोणीतरी, वाचवा. वाचवा बदलू. अरे मेलो रे. अरे चल पळ इथून आता, ते येण्याच्या आधीच. अरे सांगायची गरजच नाहीये, मी पळतोच तर आहे. मोटू, मोटू मला वाचव.
अरे मला यातून काढ तरी आधी. अरे तुला भाल्यातून काढायला थांबलो तर ते माझ्या शरीरात भाला घुसवतील, समजलास? आता ते आले. अरे वाचवा. जेल मध्ये टाकीन. अय्यो, अम्मा. अय्यो बा, चिंगम. इम्पॉसिबल. अरे मोठू मित्र, शपथ माझ्या पेशंटची, तुमच्यासारखे लबाड मित्र मी आजपर्यंत नाही पाहिलंय. आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आणि तुम्ही आम्हालाच मारलत भावा. तुमच्यासारखे मित्र मिळणं इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. मित्रांनो, दादासाहेब. आम्हाला वाटलं की तुम्ही दोघं जंगली लोक आहात म्हणून. डॉक्टर छटका, काय खरंच तुम्ही इथे आम्हाला वाचवायला आला आहात? अरे भावा, नाहीतर इथं काय पिकनिकला आलोय मित्र. इन्स्पेक्टर चिंगमलाही बरोबर आणलंय. काही संकट आलं तर हा सांभाळून घेईल भावा. इथे तर नरभक्षी आदिवासी राहतात. चला लवकर पळा इथून. Why fear? When Chingam is here. कोणी येऊ दे की रे. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का रे? इम्पॉसिबल. यू आर अंडर अरेस्ट. आपली आपली हत्यार टाका. हत्यार टाका आणि हात वरती करा की रे. नाहीतर मी तुम्हाला सर्वांना गोळ्या घालेन. असं वाटतंय की यांच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. एकदम इम्पॉसिबल. अरे चिंगम, तू तर आम्हाला वाचवायला आला होतास भावा आणि स्वतःच फसलास. आता आम्ही काय करू रे? आता तर फक्त एकच काम करू शकतो. पळा! अरे पळा लवकर. या जंगलात आपण लवकर दूर होऊन जाऊया. पळ लवकर. डॉक्टर छटका, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला वाचवलं. तुमच्यामुळेच आम्ही स्टोन एज बघितलं. पण तुम्ही तिथे अचानक कसं का आलात? अरे मित्रा, मी तुझ्या ब्रेसलेटच्या मदतीने तुम्हा लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकत होतो. पण काही तांत्रिक बिघाडामुळे तुम्ही माझा आवाज ऐकू शकत नव्हता. म्हणूनच मग मी चिंगमला बरोबर घेऊन तुमच्या मदतीला तिथे निघून आलो. जर मला ते जंगली लोक पुन्हा भेटले तर एकेकाला बघून घेईन, जेल मध्ये टाकेन. कारण चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. कळलं का रे? इम्पॉसिबल. अरे मित्रा, मला वाटतं की ही माणसं टाइम मशीनच्या खुर्च्याला लटकून इथपर्यंत आले असावे. यांच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. अरे पळा.